जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। व्हॉट्सअपने एकदम खतरनाक असे काय अपडेट्स आणलेत आणि यात काय अपडेट्स आहेत ते अपकमिंग आहेत आणि काय अपडेट्स फायनली बीटामध्ये आलेले आहेत। बरेचशा जणांची काय अपडेट्स सुद्धा भेटले असतील। कोणते अपडेट्स आलेत, कोणते अपडेट्स यूजफुल आहेत आणि कोणते अपडेट कशासाठी यूज होणार आहे सगळं काय सांगतो आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, अजिबात विसरू नका। सगळ्यात पहिले तुम्हाला जे काही मी अपडेट्स सांगते हे अपडेट्स आहेत काय अपडेट्स बीटामध्ये आलेले आहेत, पण बीटा ज्यांनी जॉईन केलं त्यांना पण काही जणांना भेटलेले आहेत आणि काही जणांना भेटलेले नाहीत। हे त्यांना जी काही नंतर 4 ते 5 दिवसात सगळ्यांना बीटा टेस्टिंगमध्ये भेटू शकतात आणि नंतर ते ऑफिशियल जी की व्हॉट्सअप असेल त्यात येऊ शकतात। पण कोणते व्हॉट्सअपमध्ये अपडेट्स आले सगळं काय मी सांगणार आणि तुम्हाला सांगतो की एक असं जबरदस्त असं व्हॉट्सअप आणलंय। त्याच्या मदतीतून तुम्ही काय करू शकता, व्हॉट्सअपवर समजा कोणाचा एखादा बर्थडे जर असेल तर त्याच्या मदतीतून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीतून ते स्टेटस ठेवू शकता। कसे स्टेटस क्रिएट करू शकता काय सगळं काय आजच्या व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत नक्की मी सांगणार आहे। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कोणते नवीन अपडेट्स आले आणि कोणते अपकमिंग्स आहेत। बरेचसे अशा अपडेट्स आता आलेले आहेत। सगळे अपडेट्स तुम्हाला त्यानंतर काय करायचं, जसं की आता बघू शकता मी व्हॉट्सअप आहे ते ओपन करून घेतो। जसं की मी व्हॉट्सअप ओपन करून घेतलं, ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले जसं की अपडेट्स असेल ते तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले जे काही अपडेट्स आहेत ते जे की अपकमिंग आहेत ते पण तुम्हाला सांगणार आणि जे की आत्ता सध्या आले ते सुद्धा सांगणार। जसं की तुम्हाला माहिती असेल इंस्टाग्राममध्ये ती कोणतेही आपण सॉन्ग आहे ते आपल्या जे की इंस्टाग्रामच्या स्टोरीला ती लावू शकत होतो, तशाच पद्धतीने आता व्हॉट्सअपला सुद्धा आहे ते बघू शकता। जसं की इथे मी क्लिक केलं त्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता म्युझिकचा ऑप्शन भेटतो। जर तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर सगळे म्युझिक आहेत ते ओपन होऊन जातील आणि त्यातील तुम्ही कोणतेही म्युझिक आहे ते सिलेक्ट करून जी की आहे तुमच्या स्टेटसला ठेवू शकता। जसं की हे म्युझिक आहे याच्यावर जर मी क्लिक केलं तर येथून जी की हे म्युझिक आहे बघू शकता अशा पद्धतीने मी थोडासा आवाज कमी करून घेतो। ओके, ही जी की म्युझिक आहे मी अशा पद्धतीने व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवू शकतो। जर इथे मी क्लिक केलं तर व्हॉट्सअपच्या स्टेटसला तर नुकतं म्युझिक आहे ते सेट होणार आहे। हे एक नवीन अपडेट आहे आणि हे अपडेट तुम्हाला भेटले का नाही ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भेटलं नसेल तर व्हॉट्सअपमध्ये अपडेट्स करून घ्या। दुसरी गोष्ट इथून तुम्ही याची एडिट सुद्धा करू शकता, जसं की स्टिकर ॲड करू शकता किंवा इथून बघू शकता पेन्सिलवर क्लिक करून काही सुद्धा अशामध्ये नोट्स तुम्ही लिहू शकता। ओके, या बेसिक गोष्ट झालं। हे पहिलं अपडेट आहे। पहिल्या अपडेटमध्ये तुम्ही कोणतेही सॉन्ग आहे तुमच्या स्टोरीला जी की जसं इंस्टाग्रामला लावता स्टोरीला तशाच मध्ये व्हॉट्सअपच्या स्टेटसला सुद्धा ते सॉन्ग लावू शकता। हे बेसिकली पहिलं अपडेट्स आलं आहे। दुसरं जे काही अपडेट आहे ते दुसऱ्या अपडेट्समध्ये काय ते अपकमिंग अपडेट आहे। जसं की मी त्या फोटो ठेवला गॅलरीत सेव्ह करून त्यानंतर तुम्हाला सांगतो, जसं की तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअपचं एक स्कॅनिंगचं अपडेट होतं ते की अपकमिंग होतं। मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं, पण ते फायनली जी की आहे ते लॉन्च झालं आहे बीटा टेस्टिंगमध्ये। बऱ्याचशा जणांना भेटलं आहे, बऱ्याचशा जणांना भेटलं नाही। बघू शकता येथे तुम्हाला अशा पद्धतीने भेटून जाणार आहे आणि येथून तुम्ही काय करू शकता डॉक्युमेंट जी की असतील स्कॅन करू शकता। कोणते डॉक्युमेंट्स असेल ते स्कॅन करू शकता। हे ऑफिशियल त्यांच्या जी की त्यांनी आता जी की ऑफिशियल त्यांचं जी की यूट्यूबचं जी की चॅनल आहे ते किंवा त्यांचं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तेव्हा सुद्धा ऑफिशियल टाईल दोन्ही सुद्धा त्यांनी ऑफिशियल न्यूज आहे ती कन्फर्म दिली आहे की व्हॉट्सअपमध्ये स्कॅनिंगचा ऑप्शन येणार आहे। स्कॅनिंग डॉक्युमेंटचा जी की नवीन अपडेट आहे ते लवकरात लवकर येणार आहे। आत्ता सध्या ते बीटामध्ये जी की आहे ते लॉन्च केलं त्यानंतर ऑफिशियलमध्ये लॉन्च होणार आहे। बीटामध्ये पण कोणाकोणाला भेटलं आहे कोणाकोणाला भेटलं नाही। आता 4 ते 5 दिवसात बीटामध्ये सर्वांना भेटू शकते। जर भेटलं तर डायरेक्ट मी व्हिडिओ बनणार आहे कशा पद्धतीने वर्क करतं कसं स्कॅनिंग करायचं सगळं काय मी तुम्हाला डिटेल्समध्ये त्यावेळेस सांगितलं। पण हे ऑफिशियल जे काही अपडेट आहे त्यांनी सुद्धा हे लॉन्च केलं आहे। तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट्स असेल ते ऑफिशियल स्कॅन डॉक्युमेंट्सवर क्लिक करून स्कॅन करू शकता। कशा पद्धतीने कुठं ऑप्शन भेटणार ते सुद्धा सांगतो। जसं की आता डायरेक्ट आपण व्हॉट्सअपमध्ये जाऊ। व्हॉट्सअपमध्ये गेल्यानंतर कसं करायचं सगळ्यात पहिले तुम्हाला सुद्धा इथून माझं एक पॅटर्न असेल मी इथून टाकून देऊ। ओके, त्यानंतर सगळ्यात पहिले तर बघू शकता अशा पद्धतीने व्हॉट्सअप कोणाची ओपन करून घ्यायचा। त्यानंतर येथे हा ऑप्शन भेटतो पिन सारखा ऑप्शन आहे तुम्हाला माहिती आहे तेव्हा क्लिक करून घ्यायचा। त्यानंतर येथे तुम्हाला जी काही डॉक्युमेंटचा ऑप्शन भेटतो यावर क्लिक करून येथे तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑप्शन ॲड होणार डॉक्युमेंट स्कॅनिंगचा। त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही जी काय डॉक्युमेंट्स आहेत ते कोणतेही स्कॅन करू शकता एकदम प्रोफेशनल पद्धतीतून आणि इतर कोणतेही ॲप यूज करायची गरज नाही। स्कॅनिंगसाठी इझिली तुम्ही व्हॉट्सअपमध्ये स्कॅनिंग करू शकता। जी की मोरलेक ऑप्शन जी काय ते पण अपकमिंग आहे ते कोणतं आहे ते सुद्धा सांगतो, ते सुद्धा मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेलं आहे बघू शकता। आता व्हॉट्सअपला तुम्ही अशा पद्धतीने स्टेटस लावू शकता जी की इमेज सॉन्ग म्हणा एखादं स्टिकर म्हणा अशा पद्धतीतून जी काय व्हॉट्सअपच्या स्टेटसला सुद्धा इथे तुम्ही लावू शकता। हे जे काय हे सुद्धा अपकमिंग येते 4 ते 5 दिवसात जी की बीटामध्ये फायनली येऊ शकतं। आल्यानंतर याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ आहे तो फायनली बनवणार आहे। अशा पद्धतीने एक छोटंसं हे अपडेट आहे। हे जे अपडेट काय इतकं मस्त म्हणजे मोठं अपडेट नाही। तुम्ही काय करू शकता अशामध्ये सॉन्ग एखादा ॲड करू शकता, अशामध्ये इमेज आणि एखादे स्टिकर्स म्हणा अशा पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता। हे एक अपडेट्स आलं आहे। मोरले एक अपडेट आहे सर्वात इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला सांगतो। तुम्ही जर स्नॅप काढण्यासाठी जर स्नॅपचॅट यूज करत असाल किंवा इतर कोणतेही ॲप यूज करत असाल तर आत्ताच थांबा। स्नॅपचॅटमध्ये तुम्हाला जे इफेक्ट भेटतात ते सगळे इफेक्ट्स आहेत ते व्हॉट्सअपमध्ये आता तुम्हाला भेटणार आहेत।
सगळ्यात पहिले व्हॉट्सअपमध्ये जायचं आणि त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला इथे कॅमेऱ्याचा ऑप्शन भेटतो, कुणाच्याही चॅटमध्ये जाऊ शकता किंवा ग्रुपमध्ये जावा, त्यानंतर इथे कॅमेऱ्याचा ऑप्शन भेटतो, यावर क्लिक केल्यानंतर येथून तुम्ही बघू शकता हा कॅमेरा आहे तो माझा अशा पद्धतीने ऑन झालेला आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे इफेक्टचा एक ऑप्शन भेटतो, बघू शकता इफेक्टचा हा ऑप्शन आहे, बघू शकता 2 नंबर आहे. या ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं तर येथून बघू शकता तुम्हाला वेगवेगळे इफेक्ट्स आहेत ते अशा पद्धतीतून भेटून जातात. बघू शकता अशा पद्धती इफेक्ट्स असतील, सगळे इफेक्ट्स आहेत ते तुम्हाला अशा पद्धतीतून भेटून जातात. येथून कोणतेही इफेक्ट आहेत ते तुम्ही इथून अशा पद्धतीने सिलेक्ट करू शकता. आता तुम्हाला सांगतो स्नॅपमध्ये जाण्याची काही सुद्धा गरज नाही आणि इझिली इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कोणताही तुमचा फोटो असेल तर तुम्ही स्नॅप परस येथे बघू शकता अशा पद्धतीतून करू शकता. वेगवेगळे इफेक्ट्स तुम्हाला भेटून जातात. स्नॅपचॅटमध्ये जाऊन तुम्ही अशा पद्धती इफेक्ट्सचे जे काही आहेत ते यूज करतात तेच आता व्हॉट्सअपमध्ये सुद्धा आलेले आहेत. इतकेच नाही तर फिल्टरसुद्धा इथे आले आहेत. फिल्टरवर जर तुम्ही क्लिक केले तर बघू शकता फिल्टर्स आहेत ते अशा पद्धती फिल्टर्स तुमच्यामुळे येऊन जाण्यात वेगवेगळे फिल्टर. इतकेच नाही तर बॅकग्राऊंडसुद्धा अवेलेबल केले आहेत. बघू शकता बॅकग्राऊंडवर क्लिक केलं तर वेगवेगळे बॅकग्राऊंड्स आहेत ते अशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. बघू शकता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अशा पद्धतीने वेगवेगळे जे काही बॅकग्राऊंड्स असतील ते सगळे बॅकग्राऊंड्स आहेत ते तुम्ही येथे यूज करू शकता. हे अपडेट एकदम खतरनाक असं अपडेट्स आहेत. इतकंच नाही तर व्हिडिओ कॉलमध्ये सुद्धा हे बॅकग्राऊंड्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता आणि इथे अनलिमिटेड बॅकग्राऊंड्स आहेत. बघू शकता मी इथे बॅकग्राऊंड्स यूज करत आहे, वेगवेगळे बॅकग्राऊंड्स आहेत. फक्त तुम्हाला बॅकग्राऊंड्स आहेत ते सगळ्यात पहिले ते अशा पद्धतीने डाउनलोड करावे लागतात तुमच्या इंटरनेटमध्ये. हे बघू शकता प्रोफेशनल पद्धतीतून बॅकग्राऊंड आहे ते माझ्या मागे सूट होत आहे. प्रोफेशनल बघू शकता जसं की रिअल्स असल्यावरच वाटत आहे, तुम्हाला इथे दिसतं असेल. बघू शकता अशा पद्धतीने कोणतेही तुम्ही अशा पद्धतीने बॅकग्राऊंड जे काही असेल ते यूज करू शकता. जे काय फिल्टरमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड्स भेटतात, फिल्टर्स भेटतात, त्यानंतर येथे इफेक्ट्स सुद्धा भेटतात. वेगवेगळे इफेक्ट्स आहेत ते यूज करू शकता आणि तुम्ही फोटोज आहेत ते बघू शकता अशा पद्धतीने क्लिक करू शकता. इझिली तुम्हाला हे जे काही आहे हे अपडेट्स तुम्हाला भेटले का नाही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. जे की मोरला अपडेट आहे ते अपकमिंग आहे त्यासाठी सुद्धा मी स्क्रीनशॉट काढलेलं आहे. जसं की कसं आहे बघू शकता, जसं की आता हे अपडेट्स आहे तुम्हाला दिसत असेल. जसं की समजा एखाद्या व्हॉट्सअपची लिंक आपल्याला शेअर केली, जर समजा आपल्याला काय करायचं आहे व्हॉट्सअपमधील जो की वरचा जर पार्ट आहे समजा अशा पद्धती, जसं की आता मी इथून जे काही डायरेक्ट व्हॉट्सअपमध्ये जाऊन तुम्हाला एक्सप्लेन करू सांगतो, हे सुद्धा अपकमिंग आहे अपडेट. जसं की आता बघू शकता इथून मी बॅक येतो. जसं की बघू शकता या आता बघू शकता मला एक लिंक सेंड केली आहे ग्रुपवर. समजा ह्या लिंकमधील मला काय करायचा हा जे का हा व्हिडिओ हा टेक्स्ट फक्त मला कॉपी करायचा असेल तर बघू शकता हा टेक्स्ट नुसता कॉपी करता येत नाही. पण आता व्हॉट्सअपने काय केलं ते सुद्धा अपडेट्स आहे बीटामध्ये रूल आउट केलं आहे. त्यात काय झालं आहे की नुसता टेक्स्ट आहे ते तुम्ही कॉपी करू शकता. फक्त हा टेक्स्ट आहे बघू शकता इथे मी स्क्रीनशॉट काढून घेतला आहे त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून. ओके, जी की तुम्हाला बघू शकता येथून तुम्ही जी काय जी की नुकता टेक्स्ट आहे तो सुद्धा कॉपी करून घेऊ शकता. हे एकदम बेस्ट केलं आहे. जर समजा तुम्हाला एखाद्या व्हॉट्सअपवर लिंक पाठवली असेल आणि खाली जर तुम्हाला एखादा टेक्स्ट आहे तो जर कॉपी करायचा असेल तर इझिली ती कॉपी करून तुम्ही रिॲक्शनसुद्धा देऊ शकता. हे एक अपडेट्स आलेले आहे. असे छोटे मोठे अपडेट्स आलेत आणि अजून बरेचसेच असे अपडेट्स आहेत. जसं की आता तुम्हाला मी सांगितलं जसं की इंस्टाग्रामच्या स्टोरीचा तो सुद्धा तुम्हाला मी लास्टला सांगणार आहे. आता कसं झालं की बरेचशे जणांचा एखाद्याचा बर्थडे असतो आणि त्यांना काय करायचं असते इंस्टाग्राम जशी स्टोरी टाकतात तशाच पद्धतीने व्हॉट्सअपला टाकायची असते. तर ते काय करतात इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवतात ते सेव्ह करून घेतात. असे काही सुद्धा करायची गरज नाही. तुम्ही अनलिमिटेड फोटोज आहेत ते ॲड करू शकता. व्हॉट्सअप ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे ते स्टेटसमध्ये जाऊन स्टेटसवर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे म्युझिकवर क्लिक करून तुम्हाला एक सॉन्ग असेल ते सगळ्यात पहिले ॲड करून घ्यायचं. कोणतेही सॉन्ग असेल ते तुम्ही अशा पद्धतीने ॲड करून घेऊ शकता. अशा पद्धतीने सॉन्ग ॲड करून घ्यायचा आणि हे सॉन्ग आहे थोडंसं असं लहान करून तुम्ही फक्त इथं अशा पद्धतीने सेट करू शकता. त्यानंतर तुम्हाला येथे हा ऑप्शन मिळतो बघू स्टिकर त्यावर क्लिक करून घ्यायचा आहे. क्लिक केल्यानंतर येथून तुम्हाला फोटोजवर जायचा आहे आणि येथून एखादा अशा पद्धतीने तुम्ही इफेक्ट आहे तो डाउनलोड करून घेऊ शकता किंवा एखादा PNG तुमच्याजवळ असेल तो ॲड करून अशा पद्धतीने इथे सेट करू शकता. किंवा तुम्ही जर डायरेक्ट कुठूनही जो की PNG आहे तो तुम्हाला भेटतो गुगलवर जावा किंवा कुठे पिंटरेस्ट अशा बरेचसेच ॲप्स आहेत तेथून शेपच्या पद्धतीचा असा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. वेगळ्या पद्धतीने असा सुद्धा ॲड करू शकता किंवा अशा पद्धतीचा सेट करू शकता. ओके, अशा पद्धती एक्स्ट्रा मी तुम्हाला सांगते अशा पद्धतीने तुम्ही स्टोरी ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं फेरशी इथे क्लिक करून घ्यायचा. फोटोजवर क्लिक करायचा. ज्याचा बर्थडे आहे त्याचे फोटोज आहेत ते तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचे. बघू शकता नॉर्मली मी एक्झाम्पलसाठी अशा पद्धतीने ॲड केले. जर तुम्ही त्या फोटोवर क्लिक केल्यानंतर येथे बघू शकता तुम्हाला अशा पद्धतीने इफेक्ट्स भेटतात. बरेचसेच इफेक्ट्स आहेत. अशा पद्धतीने प्रत्येक इफेक्ट्स आहे तो तुम्ही अप्लाय करून घेऊ शकता. अप्लाय केल्यानंतर हा तुम्ही प्रत्येक अशा पद्धतीतून इथे अशा पद्धतीतून सेट करू शकता. तुम्हाला जिथे सेट करायचा अशा पद्धतीने सेट करून घेऊ शकता. त्यानंतर फेस तुम्ही इथे क्लिक करू शकता. फोटोजवर जावा आणि त्यानंतर येथून तुम्ही कोणताही जी काही असेल तुमचा इमेज एक्झाम्पलसाठी मी हा इमेज आहे तो ॲड करून घेतो आणि त्यानंतर याला जी काही आहे तुम्ही इथून कोणताही इफेक्ट आहे तो अशा पद्धतीने अप्लाय करू शकता. ओके, तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने अप्लाय करून घेऊ शकता आणि त्यानंतर जे की फोटो असेल तो तुम्ही कुठेही अशा पद्धतीने सेट करू शकता. एकदम प्रोफेशनल पद्धतीतून तुम्ही आता व्हॉट्सअपला सुद्धा अशा पद्धतीने जी की असेल तुमचा कोणाचाही बर्थडे असेल तर अशा पद्धतीने ठेवू शकता आणि त्यानंतर इथे टेक्स्टचा तुम्हाला ऑप्शन भेटतो. यावर क्लिक करून तुम्ही येथून जी की अशा पद्धतीने
टेक्स्ट आहे ते अशा पद्धतीतून आहे ते टाईप करू शकता. ओके, आणि त्यानंतर इथून टाईप केलं त्याचं स्टाईलसुद्धा चेंज करू शकता, जशी पाहिजे तशा पद्धतीने स्टाईल तुम्ही ठेवू शकता. ओके, आणि त्यानंतर जी काही आहे हे अशा पद्धतीने सेट करून इथून सॉन्ग जी काही आहे सॉन्गने अशा पद्धतीने स्टोरी तुम्ही जी काही इन्स्टॉल ठेवता तशाच पद्धतीतून व्हॉट्सअपला ते अशा पद्धतीने स्टेटस तुम्ही ठेवू शकता. एकदम प्रोफेशनल पद्धतीतून बघू शकता. तुम्हाला हे अपडेट्स माहिती होते की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि इथून पुढे जर तुम्ही कोणाचाही बर्थडेला स्टेटस ठेवताना अशा पद्धतीने नक्की अप्लाय करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तो आपला जास्तीत जास्त शेअर नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये.